आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेटरनरी बद्दल इन्फॉर्मेशन आणि वेटरनरीचे कॉलेजेस कोणते आहेत महाराष्ट्रामध्ये अवेलेबल, ते कॉलेजेस आपल्याला किती कट ऑफ आहेत आणि आपण कोणत्या बेसिसवर आपण कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो हे सगळे बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी दीक्षा कटला तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आज आपण बघणार आहोत कॉलेजेस आणि वेटरनरी बद्दल इन्फॉर्मेशन आणि तुम्ही कोणते काय करू शकता की ऍडमिशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर बघा, वेटरनरी तर तुम्हाला माहितीच आहे कशाबद्दल होते, ट्रीटमेंट अँड जे आहेत प्रिव्हेन्शन आहेत अॅनिमल्स आणि पेट्स बद्दल. तर त्याच्यासाठी करावं काय, आता कोर्सेस कोणते कोणते आहेत सगळ्यांना तर कोर्सेस माहिती नसतात की कोणते कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत आणि आपण काय करू शकतो जे की वेटरनरी डॉक्टर बनू शकतो. तर पहिलं म्हणजे काय, जे आपण डिग्री आहे आपली बीएससी नर्सिंग सारखी एखादी डिग्री असते, जशी आता एक्झाम्पल मध्ये घेऊन घेतलं आपण बीएससी नर्सिंग, तशीच आपली बीवीएससी म्हणून आणि AH असंच आपली एक डिग्री असते जे की 5.5 वर्षाची असते, इन्क्लुडिंग जे की आपली इंटर्नशिप असते. तर त्याचं मिनिंग काय, बॅचलर ऑफ वेटरनरी इन सायन्स अँड एनिमल हजबंड्री, हे त्याचा लॉंग फॉर्म आहे. हे तुम्ही जे की डिग्री केली याच्यानंतर तुम्हाला किती वर्ष लागणार आहेत, 5.5 वर्ष इन्क्लुडिंग इंटर्नशिप केलं तर 5.5 वर्षात तुम्ही वेटरनरी डॉक्टर बनू शकता. सेकंड म्हणजे तुमची मास्टर्स डिग्री करू शकता, जे की MVSC म्हणजे आपली मास्टर्स डिग्री आहे. तर तुम्ही जशी पहिली डिग्री कंप्लीट केली आपली बॅचलर्स वाली, तर ते तुम्ही एका डिग्री स्पेशलाइज करण्यासाठी एखाद्या, आता घ्या MBBS मध्ये, MBBS केल्यानंतर PhD कशी करतो आपण, तसंच सेम आपली जी की मास्टर्स डिग्री असते एखाद्या सब्जेक्ट मध्ये स्पेशलाइज करण्यासाठी, ते आपली डिग्री नंतर करू शकतात. त्याच्यानंतर एक अजून कोर्स आहे जे की डिप्लोमा कोर्स आहे, ते 1 या 2 वर्षाच्या असते जास्तीत जास्त, आणि ते फक्त डिप्लोमा पुरतं असते. तर मोस्टली हे कोर्सेस असतात तुमच्या वेटरनरीमध्ये. हे वेटरनरीचे कोर्स केल्यानंतरच तुम्हाला वेटरनरी डॉक्टर बनता येतात. आता त्याच्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे, तर तुम्ही कसं करणार, तुम्हाला माहितीच नाही की एलिजिबिलिटी काय आहे, कधी द्यायची एक्झाम. तर तुम्ही पाहिजे 12वी पास राहिलेल्या व्यक्ती, जे की PCB म्हणजे आता PCB बघा, फिजिक्स, बायोलॉजी आणि केमिस्ट्री, हे जे सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये तुम्हाला पास पाहिजे, मॅक्झिमम 50% तरी तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये पास पाहिजे, तरच तुम्ही वेटरनरीसाठी ऍडमिशन घेऊ शकता. आणि सोबतच काही कॉलेजला तुम्हाला नीट पण लागते, तर ऑल महाराष्ट्रामध्ये नीट लागत असते, तर तुम्ही नीटच्या बेसिसवर सुद्धा त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता. तर नीटला किती मार्क्स पाहिजे ते पण आता बघणार आहोत आपण कॉलेजेसची कट ऑफ मध्ये. तर तुम्हाला कोणत्या कॅटेगरीला किती मार्क्स पाहिजे ते पण बघणार आहोत आपण. आता त्याच्यामध्ये वर्क कोणतं राहू शकते वेटरनरीमध्ये, तर वर्क बघा, एखाद्या अॅनिमलचं ट्रीटमेंट करणं, त्याची चेकिंग करणे, सर्जरी करणं, वॅक्सिनेशन देणं आणि डेअरी फार्म, पोल्ट्री फार्म ह्या सगळ्यांच्या मॅनेजमेंट करणं, हे सगळे काम असतात वेटरनरी डॉक्टरचे. तर वेटरनरी डॉक्टरचे हे सगळे काम, आता बघा वेटरनरी कॉलेजेस, आता जे की महाराष्ट्रामध्ये, ऑल महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत, तर ऑल महाराष्ट्रामध्ये 6 कॉलेजेस आहेत तुम्हाला वेटरनरीचे. तर त्या वेटरनरी कॉलेजेसमध्ये तुम्ही कशी ऍडमिशन घेणार आहात, तर त्या ऑलमोस्ट तुम्हाला सांगितलेलं आहे मी की तुम्हाला 12th पास पाहिजे. आता 12th पास मी 50% कोणाला सांगितले, ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी, हे EWS हे जे की आहेत ते कॅटेगरी, आणि जे की रिझर्व्ह कॅटेगरी आहेत जे की SC ST राहिले त्यांच्यासाठी 40%, म्हणजे तुम्ही 40% पण पास असले PCB मध्ये तर तुम्हाला कॉलेज मिळू शकते. आणि तुम्हाला नीट मध्ये पण रँक कमी असली तर तुमच्या कोटामधून तुम्हाला ऍडमिशन लवकरात लवकर मिळते. तर पहिली कॉलेज बघा, मुंबई वेटरनरी कॉलेज ऑफ मुंबई. तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये का बघा, नीट बेस्ड आहे एक्झाम, ऍडमिशन होत असते तिची. तर तुम्हाला मॅक्झिमम ऑन जे की ओपन वाली कॅटेगरी आहे त्यांना किती मार्क लागत असते, तर ओपन वाली कॅटेगरीमध्ये बघा 600 पर्यंत लागू शकतात तुम्हाला मार्क. तर आता रँक मध्ये बघा, रँक मध्ये 42,000 ते 78,000 प्लस तुमची रँक राहिली तरच तुम्हाला मार्क असे असतील आणि तुमची रँक इतकी असेल तरच तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकते. जसं EWS वाल्यांना सेम तसं 48,000 प्लस मार्क राहिले, म्हणजे सॉरी मार्क नाही, रँक राहिली किंवा 64,000 प्लस रँक राहिली तरच ऍडमिशन मिळेल. OBC ला 50 ते 60,000 म्हणजे 64,000 पर्यंत तुमची रँक राहिली तरच तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते त्या कॉलेजला. आणि SC ST वाल्यांचं 1,60,000 किंवा 2,80,000 प्लस तुमची रँक ही असली तर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते. तुम्हाला फक्त 12th पास करायचं आहे 40% ST SC वाल्यांनी, आणि OBC वाल्यांनी 50% मध्ये पास करायचे, कारण ते जेव्हा पास असाल तुम्ही त्याच मार्काने तरच तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. तर सेकंड कॉलेज बघा, आपली नागपूर वेटरनरी कॉलेज ऑफ नागपूर. आता ही कॉलेज आहे नागपूरची. तर नागपूरच्या कॉलेजला तुम्हाला किती लागू शकते, जे की आपला कट ऑफ आहे, तर कट ऑफ बघा त्यांचं, आपली जे रिझर्व्ह कॅटेगरी वाले सांगितले होते मी 40%, तर त्या
जे ऑल इंडिया रँक आहे त्या कॉलेजची, तर 56,246 जी की मागल्या वर्षीची कट ऑफ होती त्यांची. तर हे कट ऑफ सगळी ऑल इंडियासाठी होती. तर ही कट ऑफ त्यांची होती की एवढं कट ऑफ असेलच, याच्यावर असेल तर तुम्हाला कॉलेज मिळेल, नाहीतर अन्यथा कॉलेज मिळणार नाही. आणि थर्ड कॉलेज बघा, जे की कॉलेज होती आपली कॉलेज ऑफ वेटरनरी अॅनिमल अँड सायन्स परभणी. आता ही कॉलेज कुठली आहे? परभणीची. तर ही थर्ड कॉलेज आहे परभणीची. परभणीच्या कॉलेजला सुद्धा 44,000 प्लस म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त हायेस्ट स्टुडंट म्हणजे हायेस्ट रँक वाले स्टुडंट जे की मार्क ऑप्टेन केलेले आहेत त्या स्टुडंटना मार्क म्हणजे ऍडमिशन मिळणार होते. हे सगळे कट ऑफ आहेत. आता फोर्थ कॉलेज बघा, कॉलेज ऑफ वेटरनरी अँड अॅनिमल सायन्स म्हणजे उदगीरची हे कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये किती कट ऑफ लागले असेल? तर कट ऑफ मध्ये बघा की त्यांच्या कॉलेजचा कट ऑफ 51,000 प्लस कट ऑफ गेलेला आहे. तर 51,000 प्लस कट ऑफ गेल्यामुळे त्यांना 51,000 पेक्षा वर असलेले स्टुडंट, रँक वर असलेले स्टुडंटलाच ऍडमिशन मिळेल. फिफ्थ बघा, क्रांतिसिंग नाना पाटील कॉलेज ऑफ वेटरनरी इन सायन्स श्रीवाल सातारा, ही एक कॉलेज आहे साताऱ्याची. फिफ्थ जे की आपल्या महाराष्ट्राची कॉलेज आहे, त्या कॉलेजची 350 मार्क्स ऑप्टेन म्हणजे 1,20,000 पेक्षा म्हणजे जास्त जे रँक आहे ज्या स्टुडंटना, त्या स्टुडंटना ऍडमिशन मिळण्यात येत आहे. म्हणजे हे सगळे काय आहेत? कट ऑफ. आणि लास्ट कॉलेज बघा तुमची पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी अॅनिमल सायन्स अकोला, ही लास्ट तुमची कॉलेज आहे. म्हणजे हे कॉलेज झाले तुमचे 6 आणि त्या लास्ट कॉलेजची कट ऑफ बघा 600 मार्क प्लस. म्हणजे आपले विचार करा तुमची रँक किती असू शकते. तर हे सगळे 6 कॉलेज आणि तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे मी ऑल इंडिया रँक अकॉर्डिंग. तुम्हाला वाटेल हे ते कॉलेज आहेत आणि कॉलेजेसची लिस्ट बघून घ्या, तुम्हाला रँक वगैरे सगळं लिहून घ्या आणि तुमचं कट ऑफ सुद्धा लिहून घ्या, कारण त्याच कट ऑफनी आणि तुमच्या रँक अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेज मिळणार आहेत. तर हे रँक असतील तरच तुम्हाला कॉलेज मिळण्यात येतील, नाहीतर अन्यथा तुम्हाला कॉलेज मिळणार नाही. तर ही सगळं लक्षात घेऊन तुमची एक्झाम्स वगैरे सगळे प्रॉपर घ्या. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडले असतील अपॉर्च्युनिटीज काय आहेत वेटरनरीच्या. तर आम्ही तर कॉलेज जॉईन करणार, आम्हाला इंटरेस्ट आहे, तर कॉलेजेसचे नाव सुद्धा दिले मी, त्यांची कट ऑफ सुद्धा दिले. तर अपॉर्च्युनिटीज काय? तर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून सुद्धा लागू शकता त्यासाठी, आणि सोबतच प्रायव्हेट किंवा पोल्ट्री पेट किंवा पेट हॉस्पिटल असं सुद्धा स्टार्ट करू शकता, किंवा रिसर्च सेंटर सुद्धा जॉईन करू शकता, किंवा वाईल्ड लाईफ किंवा झू डिपार्टमेंट मध्ये सुद्धा तुम्ही ऑफिसर म्हणून काम करू शकता. हे सगळे तुमचे अपॉर्च्युनिटीज आहेत जे की वेटरनरी डॉक्टर्सला मिळत असतात. आता त्याची सॅलरी किती असू शकते? तर स्टार्टिंग सॅलरी तुमची असू शकते 25 ते 50,000 पर्यंत. आता स्टार्टिंग सॅलरी आहे तर कमीच असणार, पण तुम्हाला जेव्हा एक्सपिरियन्स आला आणि तुम्हाला एखाद्या वर्षाचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर 1,00,000 पेक्षा तुम्हाला जास्त सॅलरी मिळू शकते वेटरनरी डॉक्टरला. तर हे सॅलरी आहे तुमची. आणि त्याच्यामध्ये बघा आपण काय करू शकतो अजून, तुम्हाला प्रॉफिट मध्ये काय तुम्हाला लक्षात येतंय की तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या एनिमल मध्ये किंवा एखाद्या पेट याच्यामध्ये, तर तुम्ही त्या याच्यासाठी तुम्ही वेटरनरी असं करिअर करू शकता. आणि तुम्हाला प्रेम असेल त्या एनिमल्सवर किंवा ह्याच्यावर, तर तुम्हाला खूप चांगलं करिअर आहे हे. आणि गव्हर्नमेंट जॉबसाठी खूप चांगल्या संधी असतात ह्या वेटरनरी डॉक्टरसाठी. आणि सेल्फ क्लिनिक सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. तर हे सगळी इन्फॉर्मेशन आहे तुमच्या वेटरनरी कॉलेजबद्दल आणि कट ऑफ आणि वेटरनरी बद्दल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला वेटरनरी बद्दल अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा, आम्ही त्याबद्दल व्हिडिओ बनवू. किंवा तुम्हाला अजून काही टिप्स हवे असतील नीट बद्दल, किंवा काही वाटत असेल नीट मध्ये काही कमी जास्त झाले असेल तर त्या सुद्धा सांगू शकता आम्हाला. आम्ही त्यावर तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करून देऊ आणि तुम्ही त्या व्हिडिओनी हेल्प घेऊ शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.